जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महत्त्वाचा विषय आज आपण अभ्यासणार आहोत। आपली परीक्षा काही दिवसावरच येऊन टेकलेली आहे, तर आजचा विषय असणार आहे मराठी। याच्यामध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण करणार आहोत आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ती बघा 21 नोव्हेंबर 2021 रोजी जो पेपर झाला होता त्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे। पुन्हा एकदा मी सांगतो 2021 ची प्रश्नपत्रिका आहे। तर चला जास्त वेळ न घेता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण मराठीच्या प्रश्नांचे या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत। अजून एकदा तुम्हाला रिपीटेड मी सांगतो, मराठी हा पेपर खूप महत्त्वाचा आहे किंवा याच्यामधले जे 30 प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यामध्ये आपल्याला 30 प्रश्न पाहायला मिळतात आणि या 30 पैकी आपल्याला मिनिमम 27 ते 28 गुण यामध्ये मिळू शकतात जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर तयारी केलात किंवा पेपरमध्ये जर चांगलं तुम्ही परफॉर्म केलात तर। चला जास्त वेळ न घेता ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सुरुवातीला 2021ला जो पेपर आला होता याच्यामध्ये पहिलाच सुरुवात झाली होती जी पॅरेग्राफपासून झाली होती। आपल्याला पॅरेग्राफमध्ये एकूण 4 प्रश्न असतात, एकूण 4 प्रश्न या ठिकाणी असतात आणि जर तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक जर हा पेपर सोडवलात किंवा पॅरेग्राफ सोडवलात तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण देखील मिळू शकतात। त्यामुळे हातातले प्रश्न असताना असे प्रश्न सोडवत असताना लक्षपूर्वक पॅरेग्राफ वाचणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपण पॅरेग्राफ कसा सोडवावा याचा एक वेगळा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेला आहे, तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आपण सरळ या ठिकाणी क्वेश्चन आणि आन्सरकडे जाऊया, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। अशा प्रकारचा आपल्याला पॅरेग्राफ त्या ठिकाणी आला होता। चला जास्त वेळ न घेता ठिकाणी प्रश्नाकडे जाऊया। बघा, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर कवितेमध्ये वर्णन कोणाचं केलं आहे, तर बघा पर्याय क्रमांक 3 याचं योग्य असणार आहे। अपंगाचे वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे। बघा, अपंगाचे वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे। तुम्ही पुन्हा एकदा कविता मी तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी सांगू शकतो। त्यानंतर पुढे आहे बघा, त्याचे हातपाय का थरथरत होते। या कवितेमध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत जे तुम्ही व्यवस्थित वाचल्या तर तुम्हाला कळत होते की त्या गोष्टीमध्ये किंवा या कवितेमध्ये जो व्यक्ती होता त्याचे हातपाय का थरथरत होते। तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2, त्याचे हातपाय उपासामुळे थरथरत होते, उपासामुळे त्याचे हातपाय थरथरत होते। त्यानंतर बघा पुढे प्रश्न आहे बघा, दीनबंधू कोणास म्हटले आहे। तर दीनबंधू या ठिकाणी मजुरास म्हटले आहे। कोणास म्हटले आहे, तर मजुरास या ठिकाणी दीनबंधू असं म्हटलेलं आहे। त्यानंतर चौथा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रश्न तुम्ही थोडं लक्षपूर्वक सोडवायचा असतो, कारण पॅरेग्राफमध्ये 4थ्या क्रमांकाचा प्रश्न हा इम्पॉर्टंट असतो, याच्यामध्ये तुमचे मार्क कटू शकतात। तर बघा, भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले। भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले, तर पर्याय क्रमांक 2 आहे बघा, भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले। त्याने काय केले बघा, त्या मजुराने भिकाऱ्याच्या ओंजळीत सर्व पैसे त्याने त्याच्या खिशातील सर्व पैसे त्याच्या ओंजळीमध्ये या ठिकाणी टाकले असं याचं योग्य उत्तर आहे आणि हे पर्याय क्रमांक किती आहे, 2 याचं उत्तर आहे। त्यानंतर आता इथून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला रिपीटेड होऊ शकतात, कारण 2021 म्हणजे आता जवळपास 5 वर्ष झालेत मित्र या प्रश्नपत्रिकेला, 5 वर्षे जुनी आहे। त्यामुळे यामधील तुम्हाला 3 ते 4 किंवा 5 ते 7 प्रश्न, 3 ते 4 किंवा 5 ते 7 प्रश्न रिपीटेड पाहायला देखील मिळू शकतात। त्यामुळे महत्त्वपूर्ण हे प्रश्न आहेत। आता इथून आपण एकदम काळजीपूर्वक प्रश्न सॉल्व करूया। बघा, 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय आहे। तर केशवसूत कोणाला म्हटलेलं आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे बघा, के दामले। के दामले यांना केशवसूत या नावाने ओळखलं जातं। के दामले तुम्ही म्हणू शकता किंवा के दामले देखील असं तुम्ही म्हणू शकता। त्यांना केशवसूत या नावाने ओळखलं जातं। तुम्ही दामले याच्यावरून लक्षात ठेवू शकता किंवा या केवरून देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता। के म्हणजेच काय होणार, केशवसूत। चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। बघा, 6व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे। व्याकरणावरती प्रश्न आहे। बघा, कोणतं विरामचिन्ह आपल्याला वापरायचं आहे। एकूण जे विरामचिन्ह आहेत, कॉमा असेल, इन्व्हर्टेड कॉमा असेल, एकेरी अवतरण चिन्ह म्हणतो त्याला किंवा दुहेरी अवतरण चिन्ह किंवा त्याबरोबरच उद्गारवाचक चिन्ह असेल आणि पूर्णविराम असेल किंवा प्रश्नार्थक चिन्ह, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे कुठं काय वापरतात। तर या प्रश्नामध्ये बघा, ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला।
तर कोणते चिन्ह असायला हवे आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे बघा, दुहेरी अवतरण चिन्ह या वाक्यामध्ये असायला पाहिजे होतं. कारण बोलणाऱ्याचे जे शब्द आहेत जसेच्या तसे आपण जेव्हा वाक्यामध्ये वापरतो तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर आपण या ठिकाणी करत असतो, तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. मित्रो, ज्या ठिकाणी जो प्रश्न येईल मी तिथेच तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन थोडक्यामध्ये करेल आणि लगेच आपण तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत ते कव्हर होत जातील. त्यानंतर 7व्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे आपण वळूया. बघा 7व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतोय, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल. तर बघा आपण भावाला आपली जी काही स्पर्धा झालेली आहे त्याने जिंकलेली आहे त्याला आपण कोणते पत्र पाठवतो, सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. तर आपण या सर्वात अगोदर त्यांना आपण शुभेच्छा देतो. आता तर आपण सहज मॅसेज करत असतो, पण ज्यावेळेस आपण लेखी स्वरूपामध्ये त्यांना संदेश पाठवतो तर त्यांना आपण अभिनंदन पत्र या ठिकाणी पाठवत असतो. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे अभिनंदन पत्र. चला पुढे जाऊया. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. बघा कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणाऱ्यास काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं हजर जवाबी. काय म्हटलं जातं मित्र हो, हजर जवाबी असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे त्या ठिकाणीच तो त्या प्रश्नाचे उत्तर देत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे 9व्या क्रमांकाचा. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झालेला आहे. तर बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीटेड होत असतो, IMP क्वेश्चन आहे, यावेळेस देखील येऊ शकतो. भालचंद्र नेमाडे हे नाव खूप महत्त्वाचं आहे मराठी साहित्यातील. तर 9व्या क्रमांकाचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1, 6 फेब्रुवारी 2015ला त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर पुढे जाऊया 10व्या क्रमांकाकडे. पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते. तर त्यावेळेस पंजाबवरचा प्रश्न आहे. आता तुम्ही यावेळेसी जो करंटमध्ये मराठी साहित्य संमेलन होणार आहे कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं मित्र हो, यावर्षीचं मराठी साहित्य संमेलन कुठं होणार आहे, साहित्य संमेलन कुठे होणार आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास झाला पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर तुम्हाला देण्यात येईल. आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, IMP तुम्ही याला करू शकता, प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 10व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. पुढे जाऊया आपण. 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, सभा या शब्दाचे लिंग कोणते आहे. तर बघा सभा या शब्दाचे लिंग कोणते आहे 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तर आपण म्हणतो ती सभा. ती सभा म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. कोणता शब्द आहे, स्त्रीलिंगी. तो सभा आपण म्हणतो का, नाही म्हणत, तर आपण ती सभा म्हणतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे. 12व्या क्रमांकाचा आपल्याला विचारलेला आहे. तर 12व्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुरुषवाचक व आत्मवाचक. पुरुषवाचक व आत्मवाचक याचं उत्तर आहे. तुम्ही स्वतःला काय समजता. आपण एखाद्या वेळेस म्हणतो तुम्ही स्वतःला काय समजता, तर पुढच्या व्यक्तीला आपण म्हणतो आणि पुरुषवाचक व आत्मवाचक हे नाव असणार आहे. चला पुढे जाऊया. 13व्या क्रमांक 13 ते 16, 13, 14, 15 आणि 16. पण पुन्हा आपल्याला या ठिकाणी 4 प्रश्न आहेत उतार्यावरती. 4 प्रश्न उतार्यावरती आहेत. एकंदरीत सुरुवातीचे 4 प्लस हे 4 एकंदरीत 8 प्रश्न आपल्याला उतार्यावर आता या पेपरमध्ये पाहायला मिळत आहेत. तर बघा 13व्या क्रमांकाचा प्रश्न आपण जे काही या पॅरेग्राफमध्ये आहे मित्र हो, तुम्ही पेपर सोडवत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आहेत पॅरेग्राफ तुम्हाला लगेच वाचायचं आणि त्याला या ठिकाणी अंडरलाईन करायचं आहे. जेही महत्त्वाचे आहेत त्यांना अंडरलाईन करायचं आहे. ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते असे. तुम्ही काय करायचं, अगोदर प्रश्न वाचून घ्यायचा. ज्योतिबाच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोण होता. तर बघा ज्याचे मन सत्यानं पवित्र झाले आहे तो, म्हणजे ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस होता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तुम्हाला असेच प्रश्न सोडवायचे आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. त्यानंतर पुढे जाऊया आपण 14व्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते. वरच्या पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर आहे. आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी डायरेक्ट आन्सरकडे जाऊया, कारण मित्र तुमच्याकडे टाईम खूप लिमिटेड आहे आणि तुम्ही माझ्यासोबत हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे तुम्हाला या प्रश्नापैकी किती मार्क मिळालेले आहेत. तर 14 क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर आहे बघा, निर्दोष व उद्योगी जीवनामुळे.
निर्दोष व उद्योगी जीवनामुळे मनुष्याला आरोग्य व संपत्ती मिळते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यानंतर 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, आळशी मनुष्य कसा असतो? तर आळशी मनुष्य कसा असतो सांगा बरं लवकर, कमेंटमध्ये छापा। तर 15व्या क्रमांकाचं योग्य उत्तर आहे 3, तो समाजाचा नायक असतो। बरोबर नाही हे पण, तर तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो। तो दुष्ट व समाजाचा काय असतो? शत्रू असतो। आणि तो कोण आहे? आळशी मनुष्य आहे, आळशी मनुष्य आहे। त्यानंतर 16व्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। धैर्यशील माणूस कसा ओळखायचा? धैर्यशील माणूस कसा ओळखायचा? तर तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो। एखाद्या वेळेस मित्र तुम्हाला पॅरेग्राफ वाचायची गरज नाही, कारण तुम्ही ॲज इट इज आपलं कुठंतरी एवढं वाचन झालेलं असतं की आपण या प्रश्नांची त्वरित उत्तरे देऊ शकतो। म्हणजे लगेच उत्तरे देणार आपण प्रश्नामध्ये देखील बघितलं होतं, हजरजबाबी तुम्ही असलं पाहिजे। लगेच तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुमचा टाईम देखील या ठिकाणी मॅनेज होऊ शकतो। त्यानंतर पुढे जाऊया, 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे टवटवीत। याचं विरुद्धार्थी आहे बघा पर्याय क्रमांक 2 मलूल। पर्याय क्रमांक 2 हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे। टवटवीतचा विरुद्धार्थी शब्द आहे मलूल। त्यानंतर 18व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात करूया किंवा सुरू करूया। 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2 म्हणजे याच्यामध्ये जी चूक आहे ती आपल्याला ओळखायची होती। आणि या ठिकाणी बघा, कार्यक्रमाला नसून तर कार्यक्रम, आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया। तर आपल्याला याच्यामध्ये काय झालेलं आहे? कार्यक्रमाला या ठिकाणी हे चूक दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला करायचं होतं कार्यक्रम। योग्य उत्तर आहे। असे प्रश्न तुम्हाला इझी प्रश्न पाहायला मिळणार आहेत। फक्त सिली मिस्टेक जर टाळल्यात तर तुम्ही मॅक्झिमम मार्क मिळवू शकता। त्यानंतर बघा 19व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? साखरवाडी, साखरवाडीमध्ये कोणता शब्द नाही म्हटलं या ठिकाणी? सारं पण आहे, साखर पण आहे, वाडी वडी पण होऊ शकतं मित्र, पण याच्यामध्ये वडी बघा काय नाही आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। 19वा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 3 वडी। याच्यामध्ये वडी नाही मित्र हो, तर या ठिकाणी वाडी होऊ शकतं, कारण व नाही वाडी आहे बघा, वाडी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाडी आहे। त्यानंतर 20वा प्रश्न बघूया, धूम ठोकणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ कोणता आहे? धूम ठोकणे तर काय म्हटलं बघा या ठिकाणी 20व्याचं आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। धूम ठोकणे म्हणजे एखाद्या ठिकाणाहून वेगाने धावणे। आपण म्हणतो ना, त्यानं त्याला बघताच एकदम धूम ठोकली म्हणजे तो पळून गेला, तर काय होतं याचं उत्तर? वेगाने धावणे। पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत असं आपल्याला विचारलेलं आहे। पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत? 21व्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे आपण आलेलो आहोत। पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे यापैकी नाही। तर र ची कोणती रूपे नाहीत म्हटले? सर्व, सम्राट आणि राष्ट्र हे संपूर्ण रूपे आहेत आणि यापैकी कोणतंही नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। पुढे जाऊया, 22व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? तुम्हाला योग्य शब्द आणि योग्य लेखन कशा प्रकारे केलं जातं हे शब्द काही तुम्हाला माहीत असले पाहिजे, जसं की आशीर्वाद असेल, त्यानंतर पुनर्वसन असेल, दुःख असेल, सुख असेल। तर 22व्या क्रमांकाचा प्रश्नामध्ये आपल्याला विचारायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बघा पुनर्वसन। पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे पुनर्वसन हा अचूक शब्द आहे। एखाद्या वेळेस आपल्याला चूक शब्द देखील ओळखायचा असतो, त्यामुळे अशा सिली मिस्टेक तुम्ही करायचा नसता। या ठिकाणी अचूक म्हणजे आपल्याला बरोबर शब्द या ठिकाणी ओळखायचा होता। एखाद्या वेळेस चूक शब्द देखील आपल्याला ओळखायला विचारू शकतात। 23व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्दजातीतील आहेत? आता क्रियाविशेषण ओळखायचं बघा, खूप महत्त्वाचं आहे। क्रियाविशेषण तुम्हाला माहीत असलं पाहिजे। क्रिया कशाला म्हणतात? ज्या शब्दाने क्रिया दाखवलं जातं त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात, त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया घडलेली असते। तर बघा 23व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक 3 आता आणि इकडे। आता आणि इकडे याचं योग्य उत्तर आहे बघा, आता आणि इकडे। आता आणि इकडे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। चला पुढे जाऊया, 24व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतोय बघा, पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती? म्हणजे मूळ धातूपासून बनलेली विशेषणे त्याला म्हणतात धातुसाधित विशेषणे। तर बघा 24व्या क्रमांकाचा आहे, डायरेक्ट मी उत्तर सांगत आहे, तुम्ही सोडून बघायचं आहे थोडासा पॉज घेऊन। 24व्याचं उत्तर आहे योग्य 2 वाहती नदी। कोणती नदी? वाहती नदी। वाह या धातूपासून विशेषण तयार झालेलं आहे। वाह या ठिकाणी धातू आहे
आणि याला वाहती हा प्रत्यय लागलेला आहे आणि हा धातुसाधित विशेषण झालेलं आहे, वाहती नदी. पुढे जाऊया आपण. बघा 25व्याचं उत्तर बघा काय आहे. 25वा प्रश्न वाचूया अगोदर आपण. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म आहे, सकर्मक आहे असं क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. आणि योग्य उत्तर आहे बघा, गवळी धार काढतो. गवळी धार काढतो हे योग्याचं उत्तर आहे, कारण याच्यामध्ये काहीतरी सकर्मक दिलेलं आहे, कर्म दिलेलं आहे, तर गवळी धार काढतो याचं उत्तर आहे. 26व्याचं बघा, मराठीतील गद्य ग्रंथ म्हटले, थोडंसं लक्षपूर्वक वाचायचं या ठिकाणी. आद्य गद्य ग्रंथ कोणता म्हटलेला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे बघा 26व्या क्रमांकाचा प्रश्न आहे लीला चरित्र, किंवा यालाच म्हणतात लीळा चरित्र देखील काही ठिकाणी याचं नाव येतं. या ठिकाणी लीला दिलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लीळा देखील म्हटलं जाऊ शकतं, तरी देखील तुम्हाला हेच लिहायचं आहे. लीळा असेल किंवा लीला असेल तर लीळा चरित्र यालाच म्हणतात. खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे देखील तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर 27व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते. काळाचे जे मुख्य प्रकार आहेत भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपल्या पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य विचारा, ज्याच्यामध्ये वर्तमान काळातील क्रिया संपूर्णपणे पूर्ण झाली असेल तर असं वाक्य आहे बघा, मधुने लाडू खाल्ला आहे. म्हणजे लाडू आता नेमकाच त्याने खाल्लेला आहे, तर वर्तमान काळ हा पूर्ण झालेला आहे, क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेला आहे, म्हणून मधुने लाडू खाल्ला. बाकीचं तुम्ही बघू शकता, हे मधुने लाडू खाल्ला होता हे तर भूतकाळ झालं, मधुने लाडू खाल्ला असेल हे तर भविष्यकाळ झालं, आणि मधु लाडू खातो हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. पुढे जाऊया. 28व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते. आता गण हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही याचं देखील रिव्हिजन करणं गरजेचं. आपण स्पेशल याच्यावर जेही कॉम्प्लिकेटेड आहेत मराठी ग्रामरमध्ये त्या गोष्टी आपण एक स्पेशल व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर 28व्या क्रमांकाचा बघा, भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते. योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 य य य य. भुजंग प्रयात वृत्तातील गण आहेत य य य, म्हणजे सलग य आहेत. किती वेळेस आहेत, 4 वेळेस. 28व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 29व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. या ओळीतील अलंकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर याच्यामध्ये स स स च या ठिकाणी उच्चार झालेला आहे, तर हा आहे अनुप्रास अलंकार. कोणता आहे, अनुप्रास. बघा, सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते, म्हणजे या ठिकाणी स स स याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. इथं पण स आहे, इथं पण स आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे, म्हणजे स स च या ठिकाणी आणि सचा यामध्ये अनुप्रास अलंकार आहे. 29व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे शेवटचा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी ओष्ठ्यवर्ण कोणता. तर भ आहे का ल आहे का श आहे का ह आहे. तर भ आपण जो आहे तो ओठाने याचा उच्चार करतो, भ असेल किंवा नंतर त्यानंतर प असेल, बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी ओठाने याचा उच्चार करतो. ओष्ठ्यवर्ण कोणकोणते आहेत तर ते देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांनो आपण 30 प्रश्न बघितलेले आहेत. पुढच्या नेक्स्ट याच्यामध्ये सेशनमध्ये आपण इंग्रजीचे बघूया. तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण दररोज आपले 2 ते 3 व्हिडिओ येणार आहेत आणि तुम्हाला मॅक्झिमम व्हिडिओ आउटपुट तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळणारच आहे. कारण आपले बरेच विद्यार्थी मागच्या अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ सेवा असेल किंवा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल आणि त्याबरोबरच विविध डिपार्टमेंटच्या ज्या सरळ सेवा आहेत, मराठवाडा अकॅडमी एक नंबर आहे या संपूर्ण गोष्टीसाठी. आम्ही बोलत नाही, आमचा रिझल्ट बोलतो. थांबूया या व्हिडिओमध्ये. तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्की पॉझिटिव्ह राहा. येणाऱ्या काळामध्ये यश हे तुमचंच असणार आहे. धन्यवाद. जय हिंद. पुन्हा एकदा वंदे मातरम.